या राम मंदिरामध्ये 100 वर्षापूर्वीपासून माझ्या परंपरेची कीर्तन झाले तिथे पहिला सध्या वडील आहे मात्र शरीरमध्ये काही खूप सक्रिय नाही त्यांना माहिती 105 वर्ष आणि 1981 होते माझ्याकडे गीता धर्म मंडळामध्ये काम करत आहे. त्या काळात तिनं ते वैभव सांगितलं मला येताना मी सांगितलं की असा तर ते त्या जुन्या आठवणीमुळे सांगितलं आणि जाणीव झाली की आपण खरोखर भाग्यवान आहे की जिथे आपण परंपरेची सेवा केली कर्मशक्ती वर्णामध्ये राहण्याची सेवा केली तिथे आपल्याला योग आला. गेल्या 40-45 वर्षांपूर्वी काय सेवा झाली त्यात फरक पडला. कारण आमच्या दासबोधीचं मागणं एकच आहे. हा काही मोठाचा धंदा म्हणून त्यांनी केला नाही, आम्ही करत नाही. सदा कीर्तन सेवा केव्हा सदैव या त्यांच्या बसायदानामध्ये हेच मागणं. पंढरीची वारी व्हावी, भगवंताचं नामस्मरण करा, एवढंच. बाकी काय आहे? कारण कसं आहे, जीवनाची जी ती कर्तव्यता आहे ती त्याच्यातच आहे. भगवत प्राप्तीशिवाय सुख आणि आनंद कशातच मिळणार नाही. प्रापंचिक सुख आपण ज्याला म्हणतो ते तात्कालिक असतं, ते सुख घडत नाही. कोण सुख धरवणे संसारी राहू साग मजवा आहे, अवघ्या नाशिवंता तुरी चिता तुरी तुरी आणतात. एक नासकाय प्रपंच त्याच्यात सुख मिळतच आटकाच येतो. प्रपंच बोलचा नासका म्हणून करावा नाही आता आपलं ठिका तर होत नाही, गडतच होत चाललेलं आहे. आणि ती आसक्ती कधी सुटतच नाही. कसं आहे, आमचे आप्पा नेहमी म्हणायचे की वस्तू संग्रह निर्माण करताना फक्त संग्रहासाठी संग्रह होतो. ही जी आपल्याला वृत्ती लागलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात इतके गुंतून गेलो आपण, इतके गुंतून गेलो. परमार्थ कशाशी खातात आणि केला तरी तो सगळा नवसाचाच असतो, तो निष्काम कधीच होत नाही. आणि निष्काम परमार्थ जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत खरी भक्ती अंतःकरणात रुजत नाही. आणि मग त्याचे जे अपेक्षित मिळायला पाहिजे ते फळ मिळत नाही. कारण नवसाचा जेव्हा जर घालायला लागलो तर तो नवसा पुस्तक पावतो, जुना बॅलन्स खतम. तेव्हा भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची प्रामाणिक इच्छा असेल तर भक्ती मार्गाला लागल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भक्ती मार्गाचे वैशिष्ट्य असं आहे, मार्ग तर पुष्कळ सांगितले ना. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. पण या सगळ्या मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगितला आहे. भक्ती मार्ग बहुत सोपा, पुण्य नामे या पापा दारू भवसागरीचे उच्चते जे अधिकार. कारण इथं पात्रतेचा विचार नाही. ज्ञान मार्ग म्हणून तिथं पात्रतेचा विचार आहे. तिथं साधन चतुष्टय साधल्याशिवाय तुम्हाला प्रवेशच नाही त्या मार्गात. ज्ञान मार्गात विवेक वैराग्याची साधन चतुष्टय आधी साध्य करावं लागतं, मग ज्ञान मार्गाचा अधिकारी होतो. तिथे पुन्हा अडथळे आहेत. कारण ज्ञानी याच्या घरी वेदविता देह देहतेचे अहंभाव लागला. ज्ञानी माणसाला अहंकार होण्याची जास्त शक्यता आहे. नवला अहंकाराची गोष्टी विशेष धर्म अज्ञानापासून ज्ञानी याच्या झोपेवरची नानासंकटी नाचत. तिथे तो धोका आहे. दुसरा कर्ममार्ग, तर कर्ममार्गात निष्काम कधीच कर्म होत नाही आपल्याकडून. वेगाधारे पद्धती केवळ कर्मप्रतिष्ठिती परिकर्म फली आसक्ती धरोनिया म्हणती संसारी जन्मी यज्ञ याग कर्म की कशासाठी स्वर्ग सुखाचं. आता स्वर्गातलं सुख
अशी माझी इच्छा असेल की तर नृत्य अक्षरांचं नृत्य पाहायला अपेक्षा तीच आहे ना. स्वर्ग सुखाची अपेक्षा दुसरी काय स्वर्गात येते विलासन भोगत आहे. तर ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराटी तेथे विशिष्ट धनी धर्मदेशी तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला जे जे कर्म धर्म नाशिव. निष्काम बुद्धीनं जर कर्म केलं ईश्वराची सेवा म्हणून तर तिथे भगवंत पावतो नाही नाच नाही. पण कारण त्याला खरं तर कर्मच आवडतं त्याला. तया सर्वात्मका ईश्वरा स्वतंत्र कुसुमांची पूजा केला त्यांनी होय आत्माला पोषण. भगवंताला कर्म आवडतं पण ते निष्काम असेल तर सापेक्ष बुद्धीनं केलेलं कर्म जी काय अपेक्षा ठेवून करता तुम्ही त्या अपेक्षेपुरतंच असतं ते तुमच्या उद्धाराचं साधन कसं होईल. बरं दुसरी गोष्ट कर्म करत असताना शास्त्राचं ज्ञान पाहिजे. विहित कर्म करत असताना शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. शास्त्रानुसार कर्म घडलं तर त्याचं फळ व्यवस्थित मिळतं नाही तर मग ते बाध्य कर्म होतं. यथा सांगते कर्म काही घडे आणि घडे कर्म ते पुण्य काही पडे. त्याच्यामुळे कर्ममार्ग भक्तीच्या पुण्य हलकाच. आणि तिसरा जो आहे तो त्याचं गावामध्ये स्वप्नातही त्याचा विचार करून आपल्यासारखं पण आपण शिकावं त्याच्या वाटेला जाऊ दे. शरीर सौष्ठव राखण्यासाठी रामदेव बाबांना सांगितलेला योग करा. त्याच्यानंतर कामाचा आहे. कारण योग म्हणलं की नुसता असं झाले नाही. योग आणि योग नंतर नियम. नियम कशाशी भाव ते माहीत नाही. नियम कशाशी भाव ते माहीत नाही. मग असं मग प्राणायाम धारणा ध्यान समाधी. त्या समाधीत दोन प्रकार आहेत. एक सविकल्प दुसरे निर्विकल्प. पुष्कळ वेळेला की निर्विकल्प समाधीकडे जातच नाही की त्या समाधीतच अडकतो. भले भले अडकतात. तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्या चरित्रामध्ये प्रसंग सांगितलाय की निर्विकल्प समाधी त्यांची लागत नव्हती. दत्तात्रयाला विचारलं नाही की का लागत नाही. ते म्हणजे तुझं घेणं शिकत राहील. कुठल्या तरी दुकानदारांची सहाय्य देणं शिकत होतं. ते परत माणगावला गेले. त्या दुकानात गेले. ज्या दुकानदाराकडून माल घेतला होता तो दुकानदार स्वर्गात गेला होता. त्याने बोललो स्वामी महाराज गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ते खातं उघड म्हणून. उघडलं खातं. 6 आणे बाकी तर ते त्याच्या वडिलांनी जमा करून घेतलेला यांनी चतुर्थाक्षर स्वीकारला. त्याचा स्वामीजी झालेले त्यांच्याकडून वसूल करायची आवश्यकता नाही. तो म्हणला आमच्या वडिलांना बापानं तुमचं माफ केलं. ते म्हणजे तुझ्या बापानं माफ केलं पण माझ्या बापानं काय केलं ना. माझ्या बापानं माफ काही केलं हे भेळ म्हणले. ते पैसे घेतले मग त्यांची निर्विकल्प समाधी करतात. किती अवघड. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगाची या वाटा जे निघाले का सुभटा त्या दुःखाची वाटा लागला. दुःखाशिवाय दुसरं काही नाही. आमचे वडील म्हणायचे की योग मार्गात जाणं म्हणजे लोखंडाचे चणे पचवणं सोपं आहे. एवढा योग आवडतो. म्हणतो माऊली तळमळीने सांगतात की योग या वायाची उपाधी करतो. उपाधी तर आहेच केलो. कारण योग मार्गाने सिद्धी प्राप्त होता. आणि एकदा सिद्धाईचा नादी लागला की मग जादूटोण्याशिवाय दुसरं मार्गच नाही. चांगदेवाने काय केलं 1400 वर्ष जगले नाही पण काही उपयोग झाला का. मेले तुला ते प्रेत उठवले आकाशात आधार राहिला अग्निवर चालले सगळं केलं. त्या कलकत्त्याला एक योगी आला होता. पाण्यात जाऊन सगळे लोक बाळ त्यानं पाहायला गेले. रामकृष्ण परमहंसाचा एक शिष्य होता. तो गडबडीत निघाला त्याला कळलं काय बोलताना काय ना फलाना योगी आल्या तो पाण्यात चालला. ते म्हणजे तो एक मूर्ख तुम्ही 10 मूर्ख. ज्या चाराने जर केले नावाला ते इकडचं तिकडे नेऊन सोडतो. त्याच्यासाठी आयुष्य मातीत घातलं त्याचं. केलं काय म्हणजे पाण्यात चालायची विद्या प्राप्त करून काय अर्थ आहे का त्याला. फोरकटच नाही शेवटी. सांगायचं तात्पर्य असं
की भक्तीशिवाय पर्याय. बरं हे तिन्ही मार्ग असले तरी भक्ती लागतेच ना. योगी असला तरी कोणाशी भक्ती पाहिजे, ज्ञानी असला तरी भक्ती असावीच लागते, काहीतरी बोलणं शब्दज्ञान होईल. कर्ममार्गी असला तरी अंतःकरणात भक्ती असावीच लागते. मग नुसती भक्ती असली तर कुठं बिघडलं. नुसत्या भक्तीसाठी काही लागत नाही. काल केला असी मोकळा बोल विठ्ठल वेळ, फक्त विठ्ठल विठ्ठल पण काही म्हणत नाही. मसनात सुद्धा जाऊन नाव घेता येतं. तुम्ही पवित्र असा अपवित्र असा नाव घेता येतं, कुठेही घेता येतं, कोणतेही काही घेतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष काही उद्धरती. पण किती सोपं आहे. भक्ती मार्गाचं वर्णन करताना खूप आहे, हो खूप आहे. धावत निमिंद्यमान नेत्रे न स्खले न पतेय, डोळे झाकून तुम्ही धाव, पडण्याची शक्यता नाही. किती सोपं आहे. अहो येता जाता एवढं मात्र करावं. सदा देता घेता वदनी वदता ग्रास होता. तिथं बंधन न स्थानाचं आहे न काळाचं आहे. केव्हाही घेऊ शकता, घ्यायला सोपं आहे. दोनच अक्षर राम राम ही दोन अक्षर तारकाव घ्या जग. दयाची महत्व भावावी, भाव मात्र पाहिजे. अंतःकरणात जर शुद्ध भाव असेल तर शुद्ध भावाने नामस्मरण करत असाल तर ते तुमच्या उद्धाराचं साधन होऊ शकतं. मात्र भाव असावा. आता भाव काय भक्ती काय तर शास्त्रकारांना फार व्याख्या केलेली आहे बाई. म्हणजे ते केसाची साथ बोलण्यासारखं आहे. प्रेम नास्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणायचा, भावाच्या परिणाम अवस्थेला प्रेम. तर भक्ती म्हणजे प्रेम. सात्वास्मिन् परमं प्रेम रूपा भक्ती. ती भक्ती भगवंताला इतकी प्रिय आहे की भक्ती प्रिय श्रीपती ही. किती जनाबाईंनी वर्णन केलं. देव भक्ती चालत फक्त सोडून आला वैकुंठ, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे पुष्कळ भारत भक्ती सूत्रामध्ये भक्तीची लक्षणं सांगताना, भक्तीचं महात्म्य सांगताना खूप गुण सांगितले. पण हा जो काही गुण आहे ना तो केवळ भक्तीच्या ठिकाणीच आहे. बाकीचे ते इतर ठिकाणी इतर मार्गाचे सापडतील ते तुम्हाला भक्ती. पण हा जो विशेष आहे तो फक्त भक्ती मार्गाने बद्ध प्रभू झाला, भक्तीने बद्ध प्रभू. कारण भगवंतांना आश्वासन दिलंय ते गुणमय पण देखोली आमची मी आपुलिया ते उत्तीर्णत्वा लागे. भक्ताची या करुत्यागी परिचर्या. भक्तानं केलेल्या भक्तीचं ऋण फेडण्यासाठी मी त्याची परिचर्या करतो. दासाचा हा दास श्री हरी, नंदाचा नंदन राशितो नाथावे छंद. आणि कोणतंही काम करतो तो, त्याला कामाची लाज नाही. त्यानं जनाबाईच्या गोऱ्या घ्यायच्या, नामदेव रायासाठी दूध प्याले, कामदेवाचं घर शाकातली, सावतेगावची शेती राखली, वडलेगावची शेती राखली, कबीराचे शेडे विकले, काय काय केलं नाही. एवढंच काय चोखोवाची ढोरं वळली, मेलेली ढोरं वळली, बायकोचं बाळापण केलं. तिथं तो इतका लहान होतो की आपलं देव पण विसरून जातो. आणि म्हणून संतांनी आम्हाला एकच सांगितलं की भक्ती मार्गाला मना संचना भक्ती तुझा तरी श्री हरी पाद येतो प्रभावे. काय करावं? बाबा औषध जर घ्यायचं असेल ना तर पथ्य काही ना काहीतरी पाळावं लागतं. पथ्याचं नाही पाळलं आणि नुसतं औषध घेत राहिलं काय नाही, नुसतं डॉक्टर जरी उगाळून पिला तरी रोग बरा होत नाही. तिथं पथ्य घ्यावं, काही ना काहीतरी पथ्य असतं ते सांभाळावं लागतं ना. आंबट खाऊ नको, चिकन खाऊ नको, वाऱ्यात जाऊ नको, काहीतरी सांभाळावं लागतं. कसं जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. ती पथ्य काय थोडक्यात त्यांनी सांगितले. त्यांनी काही फार वापर केला नाही. ज्यांनी निंद्य ते सर्व सोडून लोकांच्या दृष्टीनं जे वाईट आहे ते सोडून द्या. किती सोपं आहे.
कारण लोकांच्या दृष्टीने सगळंच वाईट आहे. चोर सुद्धा चोरीला चोरी उघड म्हणत नाही, पापच म्हणतो तो. करतो चोरी पण उघड जर त्याच्यात पुरस्कार करेल का? उघड वाईट गोष्टीचा कोणीही पुरस्कार करत नाही. ज्याला निंदनीय म्हणून म्हटलं जातं ते सोडून द्यायचं, आणि जे वंदनीय आहे, ते घेण्यासारखं आहे, ते ग्राह्य आहे, ती घ्यायचं. एवढंच फक्त. खरं बोला, खरे सत्य बोला, यथार्थ ठेवा. कोणाला त्रास देऊ नका. दुसऱ्याला त्रास देण्याचं कारणच काही म्हणतो, आपली लोकांनी आपल्या बाबतीमध्ये जसं वागायला पाहिजे, जी अपेक्षा असते आपली, तसंच आपण लोकांच्या बद्दल वागायचं नाही. लोकांनी मला त्रास देऊ नये असं वाटत असेल तर आपणही लोकांना त्रास देऊ. दोन्ही अंगाने असलं तर ते पाळल्या जातं. आणि हे जुन्या काळात संस्कारातून होतं आमच्याकडे. आता संस्कारच मातीत गेले. घरातले संस्कार कमी झाले, संस्कार वर्गाला भरती आहे. बायकाचे कामं गेले, धुणं गेलं, भांडे गेले, दळणं गेलं. आता स्थूल देह झाल्यामुळं त्या फिटनेस सेंटरमध्ये जावं, पैसे देऊ, त्याच्यापेक्षा घरचे काम केले असेल उघड असं. पहिला मी माझ्या लहानपणी पाहिजे 4-4 भांडे बायका नदीवर माझं सगळं बांधून केलं. नदीचं पाणी होतं आम्हाला विमान सेंटरवर, करोडी नावाचं गावातून मी शिकायला होतं. 1-1.5 किलोमीटर लांब नदी होती. मी सुद्धा बहिणीबरोबर जेवढी किती घेऊन जात असं 6 वर्षाची 4-4 भांडे घेऊन येत होते बाहेर. आता सार्वजनिक नळावर परवडीला ना बादली भरली तर बायको नवऱ्याला हाक मारते, अहो जरा येता का मुलगा, तर तिला बादली उचलत नाही झाली. आणि गोष्टीचं झाशीच्या रांगे करायचं. म्हणजे आपल्या हातातून कुठे कुठे घ्यायचं, कष्ट नको. कारण कसं आहे, सुख कशाला म्हणावं, तर काही काम करायचं पडत नाही, त्याला सुख म्हणतात. ते आमच्या याच्यात म्हण आहे खेडेगावात, ज्याला सगळं सुख त्याला पैसा तरी करू. तिथं तरी त्याला जावंच लागतं. त्याच्यामुळे त्या सुखाला काही किंमत आहे का? जे तुमच्या मनावर व्याधी निर्माण करतो त्याच्या, अरे यंत्र आहे, ते चाललंच पाहिजे. 4 दिवस गाडी नाही चालवली ना तर पहिल्या दिवसमध्ये चालतच नाही, ते चालत होत नाही, जाम होऊन जातं सगळं. तसं हे सगळं जाम झाल्यानंतर चालवतच आहे. त्याच्यासाठी तर कष्ट करावं लागतं, कारण हा कर्मलोक आहे. तुम्ही कसं आहे, तुमच्या याचं उद्धाराचं साधन नसेल नसं होऊ द्या, पण तुमच्या शारीरिक क्षमतेसाठी तरी कर्म करणं आवश्यक. कर्म टाळून चालत नाही. कोणतं कर्म टाळणार आहे तुम्ही? खाणे पिणं टाळता का? श्वास घेणं टाळता का? ते तर आपोआप होतं की नाही. तसंच या वाढीला ती हलकी चालतीच असली पाहिजे, तर ती स्वस्थ राहते. व गुडघे दुखत नाही, मान दुखत नाही, डोकं दुखत नाही. प्रामाणिकपणानं युक्त आहार विहारस्य. हे आता मी उगत इथं राहून गप्पा मारायच्या गेले 6 वर्ष झाली. हा कुठं प्रसंग आला दुसऱ्या वेळेस जायचं तर गावाला लागतो, पण 6 वर्षापासून वेगवेगळे ठणठणीने वाहतं व्हावं चालू आहे मला. मी सारखा आजारी पडत होतो, पण खाण्यावर कंट्रोल नव्हता. नोकरी अशी होती माझी की फिरकीची नोकरी, महिन्यातून 22 दिवस फिरकी असायची गव्हर्नमेंट. ते एकदा कीर्तनाला लावल्यानंतर मी आजारी पडलो. असं कसं तापेल, तुझं वय काय, लाल वाटायला तुला 2-3 वर्ष आजारी पडायला, याच्या पुढे आजारी पडला तर खबरदार तुला दंड लावतो. आणि मग त्याने मला दिनक्रम देऊन दिला. तुला माझी नोकरी तशी त्याला काय मग त्याने मला देऊन दिलं. ते म्हणजे असं आहे की व्यायाम तर तू रोज कर, तुला वेळ मिळत नाही. ते म्हणजे जेवायला मिळत नाही, झोपायला मिळतो. व्यायामाला वेळ मिळत नाही, किती लागतो झोपायला? 6 घंटे लागत, व्यायामाला फक्त 10 मिनिटं लागतात. नियमित 12 सूर्यनमस्कार घाल.
पण झालं 65 साल 66 पर्यंत खरंच प्रामाणिकपणा नंतर आपोआप ते सुटले सोडून द्या. पण त्याचा परिणाम असा की आजही माझे प्रकल्प माझे डोळे उघडत नाही. मी आजही चालू शकतो. 2 वेळेला मी गोदावरी परिक्रमा गेल्या 4 वर्ष 5 वर्षापूर्वी गेले गोदावरी 1400 किलोमीटर एक मुक्त राहून 40 दिवसांना आणि 2003 ला एक खणखणीत प्रगती मोजकं खाल्लं ना. जपानला सुद्धा ते शोधावं जास्तीत जास्त उपास करणाऱ्या कधीही कॅन्सर होत नाही. म्हणजे आपल्या घरात याचा आहे फायद्याचा आहे आपल्या लाभाचा हे जर आपण नाही मिळत असू काय उपयोग. तर सांगायचं तात्पर्य जगायचं सुद्धा सोपंच आहे. फार अवघड नाही की आपण निष्ठ केलं आणि आपल्या उद्धाराचा मार्ग सुद्धा सोपाच आहे तो आपण निष्ठ केलाय. काही नाही फक्त भगवंताचं नामस्मरण घ्या. कारण भक्तीमध्ये हे सामर्थ्य आहे की भगवंत तुमचा नाश होऊन राहतो. उदाहरण दिले महाराज आहे अशी पुष्कळ उदाहरणं देता येतात. त्या भगवंताला फक्त तुम्हाला जर नामस्मरण नाही किती सोबत की माम नमस्कुरू म्हणणे शेवटी तुला काही जमत नसेल तर नुसता नमस्कार कर मला. पण तो नमस्कार सुद्धा दीनतेने केला पाहिजे. नहीं तो दाहिरा मस्जिद में जाकर दम झुकता करे दिल तो ही झुकता नहीं है सर झुका तो क्या होगा. नुसतं वागणं म्हणजे वागणं नाही. तिथं अंतःकरणातून नम्र झालं पाहिजे. तर नुसतं वाकून जरी नमस्कार केला तुम्ही देवाला तरी देव केवढ्यावर खुश आहे. कारण तुम्ही काय देणार त्याला. त्रिभुवनाचा मालक आहे तो. तुमच्यासारखा भिकारी नाही. तुम्ही मागता त्याला काही द्यायची गरज. त्याला पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्त्या प्रयच्छति. वाळलेलं पान सुद्धा चालतं. गजेंद्राने काय दिलं हो फक्त द्यावं लागतं एवढं पाहिजे होतं. ज्या तळ्यामध्ये तो अडकला होता तिथलं ते स्वरूप तुझ्याला आणि भगवंताकडे फेकले. भगवंताला धावू द्यावं लागलं. इतका दया होईल इतका माया होईल. फक्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण कृतज्ञ मनाला लक्ष देत नाही. कारण कसं आहे बाबा तुम्ही श्वास घेतात ते सुद्धा त्याची उपकार आहे तुमच्यावर. घेतो श्वासात सुखे फिरू द्या ही ईश्वराची कृपा. घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची कृपा. की पावलं पावली तो माझं रक्षण करायला. मी निदान त्याचं स्मरण तर करायला नाही. निदान आठवण ठेवायला पाहिजे. कारण कसं आहे की याच जन्मामध्ये हे पुढच्या जन्मात नाही. एकदा संधी जर निघून गेली ना तर पुन्हा शक्य नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही. फक्त मनुष्य जन्माला आल्यानंतरच तुम्ही कर्माशी करू शकता भगवंताची भक्ती करू शकता. कारण आणि म्हणून महाराज बोलतात किती भक्ती जर उरवायची असेल तर काय करावं. ते म्हणजे या देहाचे निरागवे सार्थक करावे संत सगळे. का तर नीचैवती दुःख मागे बहुत भोगी 84 लक्ष गती फिरून आला तू नाना प्रकारचे दुःख भोगले. किती वाईट काही काही योगी अशा आहेत ना की किळस येते आपल्याला आणि किती पाहिजे की योगी ते नो कदाचित त्या जन्माला आपण गेलो असेल किंवा जावं लागलं आपल्याला चुकत नाही. आणि तो जर फेरा जर चुकवायचा असेल मोठा ₹2,000 मला ना तर शिवाय भगवंताला प्राप्त करण्याशिवाय हे नाही. कारण मी त्याचा अंश असल्यामुळं तो अंशी आहे की अंश आहे. जोपर्यंत अंशीला मिळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे कमीच राहणार. त्याच्यासाठी कारण कसं आहे आणि हा जो देह निर्माण केला तर त्या कारणासाठीच निर्माण झाला. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. 11व्या स्कंदाच्यावर टीका करताना नाथ महाराजांनी फक्त पहिल्याच मला ते पहिला अध्याय काही आहे की या पूर्वी तेने श्री आनंदे जाणावया निज रूपाने निज मायेचे देहाचे केली बहुत शरीर. भगवंतांना अनेक देह निर्माण केले
आपल्या आयुष्यापासून. तेव्हा त्याची अपेक्षा होती की याच्यातल्या एखाद्या प्राण्यानं तरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचावं, की या जगाचा निर्माता मी जो कोणी आहे ते मला ओळखावं, माझ्यापर्यंत येऊन पोहोचावं. पण भगवंतांनी पाहिलं त्या सृष्टीकडे निर्माण केलेल्या, तर ती फक्त आहार निद्रा भयभ्रम अन्य मानवाशी समसमान सगळे केवढ्या पुस्तकमध्ये ज्ञान होतं. एक त्याच्यातला एकही प्राणी लायक नव्हता भगवंतापर्यंत जाण्याचा. आणि मग एकोण्याच्या सृष्टीने सुखद झाले देवाचे, मग मनुष्य देहाते आदरे लोक. भगवंताच्या सृष्टीतला मनुष्य ही सगळ्यात छोटी कधी सुधारित प्रोडक्शन त्याला म्हणतात, ते माणूस आहे. आणि मग त्या मनुष्य देही निजज्ञान घातले पाहिजे. काय घातलं? जेणे ज्ञाने विदेही ज्ञानी सर्व पावले. की विदेह अवस्था प्राप्त होण्याचं ज्ञान. कारण जोपर्यंत अवस्था विदेह होत नाही ना, त्यावर आसक्ती सुद्धा सुटावी लागते, त्यावर प्रवेश होतो यामुळे. आणि मग भगवंताची प्राप्ती. तात्पर्य एकच आहे की भगवंताची प्राप्ती करून घ्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला बाकी काही बंधन घालते, जातीचं बंधन आहे, वयाचं बंधन आहे, ज्ञानाचं बंधन आहे. ते सुंदर श्लोक आहे ना सुभाषित, या आदस्या जन्म ध्रुवस्य तु वयो विद्या गजेंद्र रक्षका का जाती वेदरस्य यादवते मुद्रस्य किं पौरुषम तुमच्या या भगवती अरूपमधिकम किं तत्सुकामनु धनम भक्त्या दृश्यति केवल न तु गुणैः भक्ती क्रियाशील. ती कोणत्या जातीचे का असा, कोणत्या वयाचे असा, तुम्ही गरीब असा की श्रीमंत असा, तुम्ही ज्ञानी असा की अज्ञानी असा, काही फरक पडत नाही. पुरुष असा की स्त्री असा, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त भगवंताचे भक्त व्हा. तिथं फक्त भक्तीचं गाणं झालं. आणि मग पहा तुम्हाला एक अनुभव येईल, तो किती दयाळू, किती तो मदत करतो, किती तुमचं रक्षण करतो. कारण तुकाराम महाराजांच्या संतांचे हे की ज्याचं जो प्रामाणिकपणाचं नाव घेतो ना, त्याच्या घरावर त्याचं रक्षण करतात. कसं थोडं शब्दात कसं आहे की पूर्वरंगामुळे मारुतीचे संस्कार लागतात, लाभतच राहतो. आणि आमचे दासोबा महाराज एकही चरित्र राहतो. त्याच्यामुळे आम्ही छोटे छोटे काही पाऊल पाऊल लावतो आणि जे मोठे असतील त्याच्यातला अर्ध छापून लावतो. तिला 80, 90, 80, 6,500 मागले 84. त्याच्यातले काही काही आख्यानं 50 पर्यंत आहे, 40, 50, 40. आणि काही जास्तीत जास्त आख्यानं अशी आहे की ती 70च्या पुढे गेली. जोखोबाचं आख्यान 150 पदाचं आहे, ते नाही दिवस पुरत नाही. पूर्ण आख्यान भागवती होती म्हणून आम्ही पूर्वंग आठवता घेऊ. आणि माझ्या वडिलांनी एक मंत्र दिलं, 50 झाली की पूर्वरंग आठवता घ्या म्हणून उत्तरंग दाखवायला. माझा पूर्वरंग संपून 30 वर्ष झाली. सुजलाम सुफलाम झाला, तेव्हा मला काही हाऊस नाही जास्त. आणि आपण आपलं मन नक्कीच जास्त असतं. तत्वज्ञान किती पासून बासुंदी किती पातळ, शेवटी बासुंदी ते बसायला आवडत नाही. हा तत्वज्ञानात मलाही फिरायचं ते फिरायचं नाही, तुम्हालाही ते आवडणार. त्यामुळे आपण कथेत रंगणारे लोक आहोत, कथेला सुरुवात होतो. मी आपली कथा सांगतो, मला आटोक्यात घेता येण्यासाठी सांगतो. आणि ती फार ते लावली ना अशीच लावतो. आयुष्यात फक्त एकदा लावली 30 वर्षाकडे. ते आज मी पाठात तर राहिलं तेवढं पाहतो.
रघुपती राघव राजा पावन सीताराम 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 राजा विराज राम जय जय रघुवीर भगवान सेना वारिक नामे झाला हो भक्त देव श्री हरिचा सेना वारिक नावाचा एक भगवंताचा भक्त होता बादशहाचे पदरी ऐका वृत्तांत हा तुम्ही त्याचा अधिक मासामध्ये आमच्याकडे महिनाभर कीर्तन व्हायची आमच्याकडे मला वाटून द्यायचं माझ्यावर माझ्या समजुतीची फार कृपा होती प्रत्येक वेळेला पाठांतर नसलेलं मला सांगायचं आणि माझी एक गोड होती की मला पाहून सांगता येतं पाठच झालं पाहिजे त्यांनी मला हे कधी म्हणजे हे लावून 8 दिवसात पाठ करावं लागतं आणि त्यांच्यासमोर सादर करावं लागतं त्याच्यानंतर पुन्हा योग आजच आहे बहुतेक मला वाटतं 32-33 वर्ष होऊन गेले किती आठवते ते पाहू कारण वेळेच्या बंधनाप्रमाणे सगळे आठवते कथा तर माहिती आहे सगळी पद किती आठवतील ते आता पाहू आपण 75 होते पण तेवढे काही म्हणणार नाही तर सेना वारिक नावाचा भगवंताचा अत्यंत लाडका भक्त होता तो कुठे होता तर त्याचं वर्णन केलं बहमने जय महाराष्ट्र राज्य थोर नगर बेदर वैदर्भ विजापूर असे धागे तर भाग वेगळा आहे यवन धर्मा प्रारंभ होता बहमनीचं राज्य होतं दक्षिण भारतामध्ये पुढे त्याचे 4 तुकडे पडले एक नगर दुसरं विदर्भ तिसरं विदर्भ आणि चौथं ते मांडवामध्ये तर त्या या 4 राज्यापैकी कुठल्या तरी एका राजाच्या मध्ये हा सेवक होता पण भागवत महाराजांनी कयास असा वाचा की बहुतेक बिदरच्या बादशहाच्याच पदरी असावं कारण बिदरच्या राजावर काय कृपा होती भगवंताची देवदाटी कान्होबाच्या वेळेला बिदरचाच राजा तरुण गेला चोखोबाच्या वेळेला बिदरचाच राजा तरुण गेला दहाबाजी पंताच्या वेळेला बिदरच्याच राजावर कृपा झाली भगवंताची त्याच्यामुळे हा सेना सुद्धा तिथलाच असावा आणि दुसरी गोष्ट त्याने आणखी हे केली तर्क लावला की वारकाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत कुठं हजार म्हणतात कुठं कारागिरी म्हणतात कुठं महाली म्हणतात वारी फक्त मराठवाड्यात शब्द आणि बिदर हा भाग कसा मराठवाड्यातच होता पूर्वी बिदरचं राज्य बिदरच्या आधिपत्याखालीच मराठवाड्यात आणि तिकडे वारी पण म्हणतात म्हणून तो त्या बिदरच्या वारसाच्या कुठल्या तरी एका वारसाच्या एका बादशहाच्या पूर्वी सेना होता चाकरी अहोरात्र भजत तरी सप्रेम पांडुरंगाचा एक निष्ठ भक्त होता त्यामुळं अहो येता हती काममुखी ना जनाबाईने सांगितलं अहो येता जाता उद्या सदा काही होता राजाचा तरी सेवक असला तर अत्यंत नम्र होता अत्यंत प्रामाणिक होता दिसायला कसा होता त्याचं वर्णन मारत होतं
पाणी घाटी दरीचा शेला पायात जातीचा तोड अंगी अंगाला करकरा चढाऊ वारे मारताय वारली दयाच्या अंगी काटक शरीर होतं पण राजाचं सेवक होता त्याच्यामुळे भरदरी जो असला अंगातला भांडवला कमरेला शेला मांडलेला नंतर कमरे इतकं धोक्यात नसलेलं वर पिवळ्या रंगाची पगडी मारवाडी राजाच्या पतीचा वगैरे असल्यावर चांदीचा डोळा